तुझे 5-5, 10,000 घेऊन जा म्हणे. आणि त्याचं काय म्हणणं माहितीये का साहेब आपल्या माणसाचं, की ते म्हणे की अजून मेन आरोपीचं त्याला भीती आहे, तर म्हटलं तो मेन आरोपीला आम्ही स्टेटमेंट देऊ, तरी पण आता तुमचा फोन ठेवला त्याला करतो साहेब त्यांना फोन परत पाठवा. एकदम बरोबर, एक त्याचा हेड पॉईंट आहे, करतो मी लगेच करतो तुम्हाला. हा सर, ओके ओके. तुमचं जे मॅटर आहे बघा, त्या मॅटरमध्ये ते माझ्या अगोदर सुरुवात केली होती, ते तुमचं कुठंच नाव नाही, तर ते कोणीतरी केलेलं तर पाहिजे. ते कोणी केलं तर वानखेडे, हे खरं नाही, वानखेडेने केलं हे तर वानखेडे स्टेटमेंट दिलं मी केलं म्हणून बरोबर आहे. सर मला एक सांगा, मला का घेतलं गेलं, माझं काय दोष होता मला अजून समजत नाही. तिथे मला झोप येत नाही मला, काय माझं दोष. अहो साहेब मी शरद पवार साहेबांना भेटलो, तुम्हाला सांगतो. ते म्हणजे काय नाही, त्यांनी डीजी साहेबांना बोलवलं, सगळं सांगितलं. काय पॉलिटिकल ह्याच्यात काय होतं, पॉलिटिकल गेम काय होतं. पॉलिटिकल गेम आपल्याला माहिती, तुम्हाला बरोबर ना, त्यांनी मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली होती. फडणवीस साहेबाचं नाव घ्या, एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घ्या, ह्यांचं घ्या, त्यांचं घ्या. एकनाथ शिंदेचं नाही, फडणवीसचं नाव घ्या. नाही, एकनाथ शिंदे साहेब काय होतं, ती ऑर्डर होती ना 663ची एक, ती त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही असेल, नाही झोप येत नसेल मला विचारा, परंतु त्याच्यामध्ये आपला विषय काही नाही आहे साहेब. माझा कोणीतरी परत बदनामी करायचा प्रयत्न करते. मी रिटायर झाल्यावर तुम्हाला साहेब ज्या वेळेला माझ्या हातात होतं त्यावेळेला मी तुम्हाला मदत केली, मी रिटायर झाल्यावर तुम्हाला विरोध कसं करेल, टेक्निकली कसं सांगू तुम्हाला. नाही ते मी तुम्हाला बोलण्याची आज ती 2-3 कारण आहेत. तर सीआयडीचं काय झालं मला विचारायचं होतं, त्याच्यात अलर्ट राहायचं आहे, आपल्याला काही करायचं आहे का हे मला तुमच्याकडनं इन्स्ट्रक्शन पाहिजेत. नंबर 2, आपलं ते 169 माझं होत नाही म्हणून मला वाटतं तुम्ही कुठं विरोध करताय का म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आणि जर सीपी साहेब बोलले असतील काय असेल तर तुम्ही बोला, माझी काही हरकत नाही. नंबर 1. नंबर 3, त्याच्यात जी पैशाचा जी गोंधळ झाला सीएलसी केसमध्ये, त्याच्यात सुद्धा फार प्रॉब्लेम आहे साहेब.